टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतीय सैन्यानं काल मध्यरात्री खरं तर पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक परत एकदा केलं। ऑपरेशन सिंदूर असं या एकूणच हल्ल्याला नाव देण्यात आलेलं आहे। आणि याविषयी बातचीत करण्यासाठी महायुतीचे दोन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि राजेश विटेकर आपल्यासोबत आहे। विटेकर साहेब, रात्री उशिरा पाकिस्तानवर भारतीय सैन्याने हल्ला केला, काय पहिली प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे, अमित शहाजीचे व केंद्र सरकारचे अत्यंत मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो की अत्यंत चांगलं उत्तर त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे। काही 15 दिवसापूर्वी झालेलं पहलगामला जी काही घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि अत्यंत वेदनादायक ती घटना होती आणि त्याला एक उत्तर देण्याच्या माध्यमातून काल जी काही ऑपरेशन सिंदूर होतं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। काका, रात्री सर्जिकल स्ट्राईक झाली, अत्यंत वेदनादायी घटना भारतात घडली होती, त्यानंतर उत्तर पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि भारताकडून हा पाकिस्तानला चोख उत्तर आहे का? एक 14-15 दिवसाखाली पहलगामला जो हल्ला झाला ह्या हल्ल्याचा निषेध पूर्ण आपल्या देशाने केला आणि देशाने हा निषेध केल्याच्या नंतर मी प्रथम तर पूर्ण देशाच्या वतीनं मी मिलिटरीचं अभिनंदन करतो। ज्यांनी जे सिंदूर हे जे ऑपरेशन जे चालवलं त्याबद्दल मिलिटरीचं प्रथम अभिनंदन देशाच्या वतीनं करतो आणि नंतर देशाच्या वतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं आणि यांच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। आणि जैसी करणी वैसी भरणी असं ज्याला म्हणतात ते खऱ्यात उतरलेलं आहे। आणि मी सांगतो तुम्हाला, हा पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यात जर नाही सुधारले, कोण नाही सुधारलं? पाकिस्तान जर नाही सुधारले तर हे दुसरा, तिसरा, चौथा टप्पा बी होऊ शकतो। आणि तुम्ही बघितलं असेल आपले देशाचे पंतप्रधान आज पूर्ण वर्ल्ड आपल्यासोबत आहे। अमेरिकेने काय सांगितलं, ट्रम्पने काय सांगितलं बघितलं का? तुम्ही भारतावर कुठल्या प्रकारची कारवाई करू नका, तुम्ही शांत बसा म्हणून सांगितलं। मग रशिया असेल, आपलं इंग्लंड असेल, ब्रिटन, हे सगळ्या देशांनी जवळजवळ सगळे जेवढे राष्ट्र आहेत ते आपल्यासोबत आहेत। ही भारताची जमेची बाजू आहे आणि भारताची जमेची बाजू आहे। ही जमेची बाजू असल्याचं कारण एकमेव नरेंद्रभाई मोदी आपले पंतप्रधान। धन्यवाद। विटेकर साहेब, पाकिस्ताननं जेव्हा हल्ला केला त्यांनी सामान्य पर्यटक मारले, पण भारतानं हल्ला करतावेळी काळजी घेतली आणि थेट आतंकवाद्यांवरती कारवाई केली आहे। समाधानी आहेत का तुम्ही या कारवाईवर? 100% समाधानी आहेत। आमची ती इच्छा आहे आणखीन याच्यापेक्षा जास्त काही उत्तर देता आलं तरी ते उत्तर द्यावं। मिलिटरीनं याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कुचराई करू नये। भारतीय म्हणून पूर्ण भारत एक आहे असं वाटतं तुम्हाला? 100% काय भारत सगळं आपल्या इथला भारत म्हणजे पूर्ण सगळे समाज एकत्र आहे। मुस्लिम समाज एकत्र आहे। मुस्लिम समाजाने कुठे कुठे मोर्चे काढलेत, मुस्लिमांनी निषेध केला याचा सगळ्याचा, त्याच्यामुळे सर्व आपला देश एकत्र आहे। आणि देश एकत्रच हे जे आज रात्री जे सर्जिकल स्ट्राईक जे झाली सिंदूर, हे त्याचं एक म्हणजे उत्तर आहे। समाधानी आहात तुम्ही? येस, आम्ही समाधानी आहोत। आणि फक्त एवढ्यावर जर थांबलं तर ठीक आहे, एवढ्यावर नाही थांबलं तर मग 2, 3, 4 असे आणखीन हल्ले होऊ शकतात। महायुतीचे आमदार होते रत्नाकर गुट्टे आणि राजेश विटेकर यांनी स्पष्ट केलंय की पाकिस्ताननं आता कुरापाती खरं तर थांबवावे, नाही तर फक्त केवळ ही एक कारवाई नाही, याच्या पुढेही भारत मजबूत कारवाई करण्यासाठी सक्षम आहे असं या ठिकाणी दोन्ही आमदारांनी मत व्यक्त केलंय। तर भारत एकसंघ असल्याचंही या दोघांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।